कल्याण अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यात शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची पालकांमध्ये शिक्षण विषयक जनजागृती करण्याची खरी गरज आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय बाळाराम काठवले यांनी सांगितले। नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत, त्याचवेळी पावसालाही चांगला जोर आला असून ग्रामीण शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे। यावेळी शेतीच्या कामासाठी बरेच पालक विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता शेतात कामाला नेतात। याबाबत ग्रामीण पालकांमध्ये जनजागृती करणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वह्यांचे वाटप करणे या कार्यक्रमाचे काठवले यांनी आयोजन केले होते। शिक्षण व्यवस्थेवरती मी बोट ठेवत नाही किंवा कोणाला मी नाव ठेवत नाही, परंतु समाजामध्ये आता असं झालेलं आहे की कॉन्व्हेंट शाळांचा म्हणजे इंग्रजी माध्यमांचा सुळसुळाट झालेला आहे की तुम्ही पैसे भरा, आमच्याकडनं दप्तरं घ्या, आमच्याकडनं वह्या घ्या, आमच्याकडनं पुस्तकं घ्या, परंतु शिक्षण कुठनं घ्या तर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमधनं। आम्ही वह्या वाटप करत असताना आम्ही त्या शाळेतील शिक्षकांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही तुमच्या शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या जिल्हा परिषद शाळेची जी आता पडझड होते ती कुठेतरी थांबली पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमच्या शाळेची कुठेतरी गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करा। आम्ही वेळोवेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन, आता माझ्या शाळेत जिल्हा परिषद शाळा चिरडमध्ये मी कम्प्युटर वाटपाचा कार्यक्रम केला, आम्ही वृक्षारोपण करतो, वह्या वाटप करतो। याच्या मागे फक्त एकच भावना की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, वेळ प्रसंगी तुम्हाला जी काही गरज लागेल त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी पूर्णपणे वेळ आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, हा त्यातलाच एक उदाहरण म्हणून आहे। आणि हे सांगताना आम्ही विद्यार्थ्यांना शिका, संघटित व्हा आणि विज्ञानाची कास धरा, पुढचं भविष्य आपलाच असेल ही आम्ही त्यांना कुठेतरी शिकवून देण्याचा प्रयत्न करतो। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो। आमचे नेते गणेश नाईक यांनी आम्हाला परवाच्या मीटिंगमध्ये मार्गदर्शन केलं की झाडे लावा, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, वह्या वाटप करा। आणि हे आज आम्ही 30-35 वर्षापासून एक करत आलेलो आहोत। आज आमच्या या आजीमाला विभागामध्ये बरेचशा आदिवासी भाग आहे, आगरी मराठी समाजाचे सर्व गरीब जे कुटुंब आहेत त्यांना हमेशा आम्ही आज 25-30-35 वर्षापासून मदत करत आलेलो आहे। आणि त्याचप्रमाणे आमचं कार्य चालू आहे आणि याच्या पुढे सुद्धा चालू राहील। या गरीब मुलांना प्रोत्साहन दिलं तर त्यांना असं वाटतंय की आपल्या मागे कोणतरी आहे, म्हणून आज गरीब मुलांची संख्या जास्त आहे आणि सुशिक्षित श्रीमंत लोकांची मुलं बाहेर प्रायव्हेट शाळेमध्ये जातात आणि या गरीब विद्यार्थी कसे पुढे जातील हाच आमचा एक हेतू आहे। आणि हा हेतू आम्ही बाळगूनच हे कार्यक्रम आम्ही राबवत असतो। आज वर्षानुवर्ष ही चालत आलेली परंपरा आम्ही चालू ठेवू। आमचे भागातील ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील, सुरेश पाटील, आजीमलवाडीचे चंद्रकांत पाटील, प्रत्येक आमच्या आजीमल विभागातला प्रत्येक कार्यकर्ते आणि जोमाने कामाला लागलेले आहे आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही काम करत राहू हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो। पार्टी ग्रामीणच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। हा हाती घेतलेल्या कार्यक्रमासाठी जो उद्देश आम्ही समोर ठेवला आहे तो फक्त आणि फक्त जी आमची गरीब विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं। जी कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थी जातात ते विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी असतात, पण गरीब घराण्यातील जे विद्यार्थी आहेत, कुटुंबातील विद्यार्थी आहेत, त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं। कदाचित त्याच्यातलाच कोणीतरी मोठा अधिकारी IPS वगैरे होऊ शकतो। ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणचा हाच हेतू आहे की ही मुलं चांगल्या प्रकारे सुशिक्षित व्हावी। श्री मलंगपट्टीतील सर्व शाळांतील मुलांसाठी त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सुमारे 5000 वह्यांचे यावेळी वाटप करण्यात आले।
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं म्हणजे आज भाग्याचा दिवस आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपण कृषी दिन साजरा करतोय आणि ह्या कृषी दिनाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र शासनाने एकच लक्ष आणि 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्या निमित्ताने काय होईना आपल्या पंचकृषीतले जे शिक्षण प्रेमी आहेत म्हणजे आपले बाळाराम काठवले, सुरेशजी पाटील, आपले वाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी वह्या वाटपाच्या कार्यक्रमानिमित्ताने का होईना उपस्थित झाले. राज्यभर कृषी दिन साजरा होतोय आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन वृक्ष लागवड दिन साजरा करत आहे आणि त्यामुळे एकच लक्ष 2 कोटी वृक्ष लावायचं आवाहन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. मान्यवरांचं शाळेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय शब्द सुमनाने आणि म्हणून आपण हार्दिक स्वागत करूया त्यांचं. स्वागत. यावेळी मुलांना शाळेत शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने शाळेतून त्यांच्या व्यक्ती विकासाला खरी चालना मिळेल असेही काठवले यांनी सांगितले. ॲडव्होकेट अक्षय काठवले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अंबरनाथ ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष बाळाराम काठवले, प्रदेशचे प्रतिनिधी सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुनील पाटील, श्री मलंगगड विभाग अध्यक्ष विजय काठवले, उपाध्यक्ष भावेश पाटील, चंद्रकांत पाटील, डॉक्टर गणेश, प्रकाश बुवा भुतकर, चिंतामण पाटील, धनाजी दाभणे, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, निलेश काठवले, निलेश दळवी, नामेश पाटील, विशाल भोईर, जनार्दन बडेकर, अभिजित काठवले, विश्वजित पाटील, कल्पेश काठवले, अजित काठवले, बिंदास पाटील, पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मंडळाच्या सदस्या यांनीही यावेळी वृक्षारोपण केले. श्री बाळाराम काठवले यांचा परमार्थिक वारसा आहे. गेले 9 वर्ष ते कीर्तन सप्ताह करीत आहेत. तसेच युवकांना शारीरिक स्वास्थ्य लाभावे म्हणून विनामूल्य व्यायामशाळा, परिसरातील शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत विनामूल्य टेम्पोची सुविधा, राईस मिल सेवा देत आहेत. गावात त्यांनी शौचालयही बांधली आहेत. गावातील शाळांना संगणक संच, शिवजयंती उत्सव, अनाथ मुलांसाठी सहल याचेही ते आयोजन नेहमी करत असतात. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव ॲडव्होकेट अक्षय बाळाराम काठवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंबरनाथ ग्रामीणच्या अध्यक्षपदी मी कार्यरत आहे. आज आम्ही गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आज आयोजन केला होता. आम्ही वर्षानुवर्ष हे कार्यक्रम आयोजित करत असतो. आज सामाजिक परिस्थिती पाहिली असता समाजामध्ये कॉन्व्हेंट स्कूलचा म्हणजे इंग्रजी माध्यमांचा सुळसुळाट वाढलेला आहे. परंतु तिथे जाणारे जे विद्यार्थी आहेत ते धनधानगे किंवा आर्थिक परिस्थिती चांगली असणारे विद्यार्थी आहेत. मग गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचं काय? तर त्यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो. मी कुठल्याही शैक्षणिक गोष्टीला मी दोष देत नाही आहे. बऱ्याचशा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये चांगलं शिकवलं जातं, नाही असं नाही. परंतु काही शाळांमध्ये तुम्ही पैसे भरा, वह्या घ्या, पुस्तकं घ्या, कपडे घ्या, बूट घ्या, दप्तर घ्या आणि शिक्षण घ्यायला तुम्ही क्लासमध्ये जा. परंतु
ह्या ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. त्यांना आम्ही एक धीर आधार देण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या पाठी आम्ही आहोत. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी आज MPSC UPSC किंवा चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी आज शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना कुठेतरी एक बॅकिंग म्हणजे त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे आमचं एक सामाजिक कार्य म्हणजे आमचं हे एक कर्तव्य आहे असं आम्ही जाणतो. आज लहान विद्यार्थी हा देशाचा हा भविष्य आहे आणि तो घडवण्याचं काम आज आम्ही कुठेतरी हातात घेताना दिसतो. त्यासाठी आम्ही दरवर्षी वृक्षारोपण असेल, पाठ्यपुस्तकांचं वाटप असेल, स्वच्छतेचं अभियान असेल, शाळेला कम्प्युटर भेट देणं असेल, शौचालय बांधणं असेल, असे वेगवेगळे दरवर्षी आम्ही उपक्रम राबवतो. माझ्या एका वहीच्या मागे मी ते उपक्रम दाखवलेले सुद्धा आहेत. परंतु हे माझं हे अद्ययावत कर्तव्य आहे असं समजून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून हे मी कार्य करतोय. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे अध्यक्ष काशीनाथजी पाटील असतील, श्री बाळाराम शेठ काठवले असतील, सुरेश पाटील असतील, प्रकाशजी दुधकर, शिवाजी पाटील यांसारखे अनेक वाडीचे चंद्रकांत पाटील असतील, डॉक्टर गणेश असतील, ह्या भागातील सर्व सरपंच उपसरपंच या सर्वांनी आज आम्हाला ह्या कामासाठी आज त्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आम्ही शालेय पाठ्यपुस्तकं वाटत असताना तिथल्या शिक्षकांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही ह्या शाळेची गुणवत्ता कशी वाढवाल की जेणेकरून तिकडचा भर जो आहे तो इकडे कसा येईल. कारण प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती नाही आहे का तो जाऊन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकतो. परंतु ही शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तिथे चांगल्यात चांगलं गुणवत्तादायक शिक्षण द्यावं ही त्यांची जबाबदारी. यासाठी आम्ही त्यांना निवेदन देखील दिलेलं आहे. बऱ्याचशा शाळेमध्ये मी स्वतः कम्प्युटरची भेट दिलेली आहे. कारण जर तो तिथला विद्यार्थी देखील हा भविष्याचा एक आपल्या देशाचा भविष्य आहे आणि तो घडवण्याचं काम आमचं आहे. त्याला जेवढं जे काही सहकार्य लागेल ते आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आम्ही नेहमी ते काम करत राहणार आणि याच्यापुढे देखील करू. तुमचा पत्रकारांचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.